स्मार्ट गृहिणी म्हणजे काय? स्मार्ट गृहिणी म्हणजे फक्त घरकाम करणारी स्त्री नव्हे, तर घराचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि कुटुंबाची काळजी घेणारी जबाबदार स्त्री. स्मार्ट गृहिणीचे गुण: वेळेचं योग्य नियोजन, दिवसाची कामे आधीच ठरवते, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देते, वेळ वाया जाऊ देत नाही. कुठलाही काम जो तिला योग्य वाटतो आणि त्याच्यात वेळ वाया जाणार नाही असं तिला वाटतं ते काम करत असते. त्याच्यानंतर येतं स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. याच्यातही ती खूप स्मार्ट असते. घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवते. वस्तू योग्य जागी ठेवण्याची सवय तिला असते. घरातील वातावरण प्रसन्न ठेवते. आणि त्याच्यानंतर येतं हे आर्थिक नियोजन. घर खर्चाचे बजेट तयार करते. अनावश्यक खर्च टाळते. ज्या ठिकाणी तिला वाटतंय की अनावश्यक खर्च होतोय त्या ठिकाणी ती खर्च करत नाही. म्हणजेच मुबलकच वस्तू घेते की ज्या तिला रोजच्या वापरात योग्य वाटेल. जसं की जास्त खर्च होणं म्हणजे जसं की साड्यांवर किंवा इतर वस्तूंवर, डेकोरेशनच्या नाही म्हणत खूप साऱ्या वस्तू किंवा खूप साऱ्या गोष्टी आपण घेऊन येत असतो. तशा गोष्टी न खर्च करता त्यांच्यावर अनावश्यक खर्च टाळते. बचतीला प्राधान्य देते. कुठं ना कुठं छोटी मोठी बचत ती करत असते. जसं की तुम्ही आम्ही बचत गट असतो महिलांचा, त्याच्यानंतर पिगी बँक असेल, त्याच्यानंतर FD किंवा PLI अशा प्रकारे SIP अशा प्रकारे बरेच जे गोष्टी असतात त्यांच्यावरती प्राधान्य देते. त्याच्यानंतर आरोग्याची काळजी घेते. कुटुंबासाठी पौष्टिक आहार बनवते. स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देते. दुसऱ्यांचं जपत आपण स्वतःकडे लक्ष देणं विसरून जातो, म्हणून ती स्वतःकडेही लक्ष देते. नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी जोपासते. छोटे मोठे योगासनं जे तिच्याकडून होईल ते शक्य, जिमला जाऊ शकत नाही पण घरी ज्या काही गोष्टी शक्य आहे ते करते. त्याच्यानंतर सकारात्मक विचार. प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा ती प्रयत्न करते. कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन देते. समस्यांना शांतपणे सामोरे जाते. सतत नवीन गोष्टी शिकत असते. नवीन रेसिपी, घरगुती उपाय आणि कौशल्य शिकत असते. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करते. स्वतःचा विकास करते. ह्याचं सांगण्याचा उद्देश एवढंच की स्मार्ट गृहिणी फक्त घराचा मजबूत आधारस्तंभ असते. तिचे नियोजन, मेहनत, प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे घर आनंदी, व्यवस्थित आणि सुखी राहतो. आजच्या काळातली स्मार्ट गृहिणी तीच असते जी इतरांसोबत स्वतःलाही वेळ देते, स्वतःकडे लक्ष देते. स्वतःचा राहणीमान किंवा कपडे यांच्यावरही ती खर्च करत असते. थोडंफार का होईना ती साईडला बचतही करत असते. योग्य आहार ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याच आहेत. अशाच व्हिडिओंसोबत मी तुमचा मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.